महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पालकांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली। यामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास चालू आहे। याबाबत दौंड पोलिसांकडून तपास केला जात आहे। घटना घडल्यानंतर पीडित तरुणीच्या पालकांनी डायल 112 ला फोन करून माहिती दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी सांगितले की या घटनेमध्ये स्वामी चिंचोली पाटीवर चहा पिण्यासाठी थांबले असता विना नंबरच्या दुचाकीवर 2 युवक येऊन चाकूचा धाक दाखवून सोन्याची चोरी केली। तसेच त्या गाडीतील एका अल्पवयीन तरुणीला लगतच्या टपरीच्या आडोशाला नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दौंड पोलीस स्टेशनला दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। या घटनेतील पीडिता हिला विश्वासात घेऊन पोलीस घटनेची माहिती घेत आहेत। यामध्ये प्रवासी वाहनातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवल्यानंतर तरुणीला बाजूला नेले होते। त्याच्या 5 मिनिटांनंतर लगेचच पुन्हा आरोपी माघारी आले। एवढ्या वेळात अतिप्रसंग झाला की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता। पीडित तरुणीनं असं काही प्रसंग झालाच नसल्याची प्राथमिक माहिती दिली आहे। त्यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।